सर्वात गोळी घेऊन पाहतो आता. नाही बसलं तर मग पायाचं बघू दे. पाय चांगलं झाले पाहिजे पण नाही दगदगा होईल ना. दगदगा काही नसते होत, त्याला काय होत असते. नाही हो. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज चालू आहे आमचं बघा असं प्रकारचं. काल जी आहे शेती पेरलेली होती पूर्ण, आणि त्याच्यानंतर संध्याकाळला पाऊस आला छानपैकी. आणि बघा असं मस्तपैकी माती पण होत आहे असं आहे. आणि कालचं जसं पेरणी वगैरे झाली आणि पूर्ण पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये. राधिकाचं सर्व पेरणी जे पूजा वगैरे करताना सर्व पाहिले असेल तुम्ही. आणि त्याच्यानंतर घरी गेल्याच्या नंतर लगेच पाऊस पण आला आणि छानपैकी पेरणी झाली होती. आणि लगेच म्हटलं दुसऱ्या दिवशी आता ॲक्च्युली आपल्याला त्या दिवशी फवारणी करायची होती, पण त्या दिवशी फवारणी करणं झाली नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट म्हटलं की आता आपण दुसऱ्या दिवशीच करू. पाऊस आल्यामुळे पावसात चाललं नव्हतं. आणि लगे बघा आज ट्रॅक्टर पण आणलेला आहे फवारणीसाठी असं आहे. आणि फवारणी म्हणसाल कशाची, तर आज आहे फवारणी जे तण वगैरे निघते ना शेतामध्ये, तर त्याचं तण निघू नये जास्त. आणि तण वगैरे झाकून ठेवून राहते ते जमिनीच्या बाहेरचे आहे पूर्ण वगैरे. सध्या येत नाही ते, कमसे कम येते 1 महिन्यापर्यंत तण वगैरेचे पूर्ण येत नाही. त्याच्यासाठी औषध आहे मस्तपैकी हे आणलेलं आहे. मिल्क स्ट्रॉंग छान आहे. आता कसं पहिल्यांदा वापरत आहे मी. याच्यानंतर जे आहे चांगला रिझल्ट वाटला तर पुढच्या वर्षी मारू, नाहीतर दुसरं चेंज करू. त्याचा समजण्याचा रिझल्ट आपल्याला 1 वर्ष वाट पाहावं लागणार आहे, 1 महिना तरी. त्यानंतर समजणार आहे की तण वगैरे निघते का नाही निघत. 1 महिन्यामध्ये पूर्ण संपून जाते. तर असं आहे सध्या बघा. आणि इकडे ट्रॅक्टर चालू आहे, छोटा ट्रॅक्टर फवारणीसाठी. छानपैकी शेत दिसत आहे आज, काल पाऊस आला तर. छोटा ट्रॅक्टर टोटल आहे असं. तर असं आहे मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल काल किती चांगलं आलं का. ऐन तू पूजा करायला आली शेतामध्ये आणि संध्याकाळचा पाऊस आला मस्तपैकी. आणि खूप जणांना जे आहे सर्व जणांना म्हटलं की बा खरंच नशिबान आहे, चांगलं झालं. आणि असं जे आहे बऱ्याच जणांना असं पण म्हटलं की पूजा कर वगैरे काही नसते, शेतात जायला नव्हतं पाहिजे तू, आणि पुन्हा ट्रॅक्टर पण नव्हतं बसायला पाहिजे. नाही असं कमेंट आहे तर बरेच जण, पण म्हणणं आलेलं आहे बरेच जणांचं. असं हे जे आहे या आता कसं आहे सध्या असं नाही करायला पाहिजे होतं. चला बा सध्या प्रेग्नेन्सीमध्ये चालत नाही ना, म्हणजे शेतामध्ये जाणं, त्यानंतर विहिरीपाशी जाणं. बऱ्याच जण म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये, कमेंट केलेलं आहे किंवा राधिकानं असं जास्त फिरायला नाही पाहिजे जेणेकरून दगदग होईल. आणि आज हो काय चालू, कशाची भाजी बनवायची आज. शेवभाजी आणि सोबत मसाला शेव करायची आणि भात केलाय पोळ्याचा. हो का, अरे वा. सलाद करायचं असं आहे. काय म्हणतात पौष्टिक आहार जेवणासोबत सलाद पाहिजे असते, खूप चांगलं. आता कशी काय हा गाजर आता अशी झालेली आहे 12ही महिने येतात, कारण वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत त्याचं आणि वेगवेगळं युरलं. पण जे आहे एकदम हा चवीला वेगळं आहे. आणि हिवाळ्यात जे येतात ते एकदम लालसर असतात. आता हे लाल गाजर जास्त पाहायला नाही भेटत, पिवळसर येतात. चालू आहे सर्व भाजीची तयारी राधिकाची. आईची तब्येत नाही बरोबर. हो आई सकाळपासून झोपलेली आहे. हो का, आई आहे इकडं. बाप रे बाप, खरंच आई सकाळपासून दुखत आहे काय. काल सर्व व्यवस्थित होतं बरं, पेरणं केलं सर्व केलं, पाऊसही आला चांगला. मग आता कसं घेतो नाही खाली तर दवाखान्यात जाऊन नाही तर
झोपायला लागलेलं आहे त्याला. हो ना. सकाळी जाईल ना. तुमचं झालं तर मला नेलं दवाखान्यात. झाकणं काळी कचरा दिसणं जरसं कशी असलं लय नाही असलं. पण तर ते खाली पाहायला मग मागून कुठे असं झालं पहिल्यांदा ते असलं जरसं चालू नाही असलं. पण एका मागे एक झालं ना सर्व. आता गोळी घेऊन पाहतो आता नाही बसलं तर मग जाईल दवाखान्यात. पायाचं बघू दे. पाय चांगलं झाले आता. तर बघा मित्रांनो, आईचे जे पाय होते बऱ्यापैकी चांगले झालेले. हे जी कवर होती टाक चांगलं झालेलं आहे आणि थोडंसं राहिलेलं आहे आता काहीतरी. मेन म्हणजे हे होतं खूप सारं पायाच्या टाका उठलेल्या होत्या. कमी कमी होत इथपर्यंत आलेलं आहे आणि बऱ्यापैकी आता चांगले पडलेले आहे. सोपे झाले आता. खूपच सारे झाले होते ते पहिले तर बघा नाही वाटते पायाला. जेव्हा जालन्याला वगैरे गेली होती नाही तेव्हा पायाचं जे आहे खूप झाले होते. त्यानंतर इकडे आली आणि पूर्ण 3 महिने ट्रीटमेंट चालू होतं आईचं अकोल्याला. कधी अकोला कधी असं दुसरीकडे चालू होतं पण आईनं कंटिन्यू अकोल्याच केलं. मी 2 वेळा आईला सोबत पाठवलं आणि इकडेच मी पण गेलो होतो. हो आणि कंटिन्यू मलम वगैरे लावून चालू राहते. गोळ्या औषधी घेणं चालू राहते. गोळ्या सगळ्या आणि त्याच्यामुळेच कसं गोळ्या हे होते ना जास्त गोळ्या झाल्या होत्या ना. ओव्हरडोस झाला होता आईला तर कंटाळा आला होता असं. गोळ्या गोळ्यानं माझं तोंड सुचते पूर्ण अंगात धोदरल्या सुचते असं. मग गोळ्या घेत नाही मी जास्त. आणि उशीर लागण्याचं कारण ते पण आहे. जास्त पॉवरच्या गोळ्या वगैरे घेत नाही आई. त्याच्यामुळे कमी पॉवरच्या गोळ्या लागतात किंवा मग लगेच रिॲक्शन येते जास्त पॉवरच्या गोळ्या असल्या तर. झोपूनच राहायला लागतं. सुस्ती आल्या होते म्हणून एवढा वेळ लागला नाही तर आता पण झालं असतं लवकर. म्हणून पोयम म्हणून दाखव का तू. तू आज अंगणवाडीत गेलती ना. तुझी अंगणवाडी खुलली ना. आता तू नर्सरीत पडते. हो म्हणून गेली आहे ना अंगणवाडी चालली म्हणूची आज. आज गेली होती. तू गेली होती का. कोणती पोयम शिकवली का तुला. कोणती पोयम शिकवली. अरे वा. आणखी समोरचं म्हण ना. ए रे पावसा पैसा. अजून पैसा झाला आणि पाऊस झाला मोठा. वा 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 व्हेरी गुड. असं आहे. आजकाल कमी झालेले आहे अशा कविता खूप साऱ्या छोट्या छोट्या. याचा मनू पण आलेला. मनू पाहिला असेल तुम्ही. आणि आईचं काय चालू आहे बघा खरंच. पाहिजे पण दगदगा होईल ना. दगदगा काही नसते होत. त्याला काय होत असते नाही जास्त फिरणं चांगलं नसतं. पाण्यात बदल होईल. पाण्यामध्ये बदल होईल का. पण आता जाणं झालं तर आताच होते माहिती आहे का. नंतर कसं आहे तुमचं पण बरोबर आहे. पण पाण्यामध्ये आणखी दगदग होतं. वजन आणखी बाळ वगैरे राहते लहान. त्याच्यामुळे नंतर पण जाणं होत नाही. मग समोर पाहतात फिरायचे दिवस नसतात. बघू आता. मला तर असं वाटतं की थोडंसं काही दिवस जायला हरकत नाही. 4-5 दिवस. कारण सर्वजण जात आहे. मनीषवाणीचं गेलं आणखी ते 1-2 टूर पण होणार आहे. असं लांब नाही का. लांब असं आपलं फरक आहे का जायचं. ते सोडे आहेत. रुद्र मोठा झाला आता. हा तेच तर बघूया ना. कारण सध्या तर नक्की नाही आहे. मागं पुढे चालू आहे. पण माझं म्हणणं आहे की जायला काही हरकत नाही आहे. कारण असं आहे की आणखी होईल. राधिकाचं मला नेलंच नाही कुठं. खूप दिवसाची इच्छा होती माझी तिकडं. तुम्ही सुरुवातीलाच पाहिजे होतं ते जायला. पण तुम्ही मग नंतर झालंच आपलं जायचं प्लॅन. आपल्याला सोबतच नव्हतं पण त्याच्यामुळेच राहिलं होतं आतापर्यंत. कारण बऱ्याच जणांचं कमेंट्या होत्या मागं की कधी जाता फिरायला कधी नाही. आणखी झालं नाही का तुमचं. पण कसं आहे आपण दोघं आणि मग आईला घरी ठेवून पण चांगलंच नव्हतं ना. म्हणून मग आता हो मागं पुढे चालू होतं थोडंसं. किंवा जेव्हा आपल्याला जायचं तेव्हा दुसऱ्याचं चालत नव्हतं. सोबत्याचं नव्हतं. मागं पुढे चालू होतं. आणि आता आपलं असं आहे तर बाकीचे पण म्हणत आहे की जाऊ. पण सध्या मला वाटते की 1-2 महिना चालते. आणखी नंतर चालत नाही. त्याच्यामुळेच 1 वर्षाच्या आतमध्येच पावसाचे दिवस आहेत ना. पाण्यात बदल होईल बरोबर.
गेलं तर काही नाही. काय होणार आहे त्याला, काय नसतं होत. पैसे लावावं लागेल दवाखान्याला. मग आपण व्यवस्थित जाणार आहे. आणि आताही आपण काही असं मोठ्या ठिकाणी जाणार नाही, टेकड्याच्या ठिकाणी किंवा मग असं जिथं काही त्रास होईल, जिथं आपल्या गाडी बस व्यवस्थित जाईल तिथंच आपण जाणार आहे फिरायला गेलो तर. तरी फरक पडतो. आईचं म्हणणं पण तेच आहे, जायलाच नाही. नाही काय. राधिकाचं पण म्हणणं आहे. पण मला तर वाटते की बा 1-2 महिना चाला काय हरकत नाही. म्हणजे जिथं किंवा टेकड्याच ठिकाणी न जाता प्लेन ठिकाणी जाऊ शकतो दर्शनाला, देवाच्या दर्शनाला. जास्त फिरावं लागतं. तर चालतं, ठीक आहे, बघूया आपण. कन्फर्म सध्या तरी आता नक्की नाही आहे, पण जेव्हा समजेल तेव्हा नक्की सांगू आम्ही कुठे जाणार. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.